काही माणसं आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत. ती येतात, आपल्याला काही शिकवतात आणि निघून जातात. पण त्यांच्यासाठी आपण मनाचे दरवाजे बंद करायचे का? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवीन येतात, जुने होतात आणि एक दिवस निघूनही जातात. माणसांचं येणं जाणं हा जीवनाचा नियमच आहे. पण आपण मात्र मनाचे दरवाजे कायम उघडे ठेवायचे. कोणी घरात आलं तर प्रेमाने स्वागत करायचं आणि जाताना त्यांना अगदी समाधानाने निरोप द्यायचा. कारण नाती धरून ठेवायची नसतात, ती फक्त जपायची असतात. लोकांच्या बाबतीत हा साधा नियम पाळला तर घराला खरंच घरपण येतं मंडळी. नाहीतर कधी रिकाम्या भिंतींकडे पाहत बसावं लागतं, तर कधी गर्दीत असूनही एकटेपणा जाणवतो. जीवनात दोन्ही गोष्टींची सवय ही असावीच मंडळी. लोक येतील, लोक जातील. शेवटी न घर कोणाच्या मालकीचं असतं, ना माणसं कोणाच्या सोबतीला कायमची असतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाहीत हो. काही जण फक्त काही क्षणांसाठी येतात, तर काही आनंद देऊन जातात, काही धडे शिकवून जातात, तर काही आठवणी देऊन जातात. म्हणून प्रत्येक नात्याला कायम धरून ठेवायचा हट्ट करू नका. कारण जीवन म्हणजे रेल्वेचा प्रवास आहे. काही प्रवासी आपल्या डब्यात चढतात, थोडा प्रवास सोबत करतात आणि त्यांचं स्टेशन आलं की उतरूनही जातात. शेवटी एक लक्षात ठेवा मंडळी, खिडकीतून येणारा प्रकाशसुद्धा रात्र झाली की निघूनच जातो ना. म्हणून काही माणसं आपल्या आयुष्यातून स्वतःच्या मर्जीने किंवा कळत नकळत दूर गेली म्हणून दुःखी होऊ नका हो. आनंद याच गोष्टीचा ठेवा की त्यांनी कधीतरी आपल्या आयुष्यात येऊन काही सुंदर क्षण दिले होते, काही गोड आठवणी दिल्या होत्या आणि आपल्या आयुष्याचा एक भाग सुंदर करून ठेवला होता. काय मंडळी, आयुष्याच्या या प्रवासात तुम्हालाही असे काही प्रवासी भेटले आहेत का, ज्यांची आठवण आजही मनात घर करून आहे? श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.